की गुढीपाडव्याला आपण आपल्या मराठी नववर्षाचं स्वागत करतो आणि हे जे आपलं मराठी नववर्ष आहे ते शालिवाहन शकावर आधारित आहे. आता हा जो शालिवाहन शक आहे तो नेमका सुरू कुणी केला, तर काही जणांना असं वाटतं की शालिवाहन नावाचा कुठला तरी राजा होता आणि त्या राजानं हा शालिवाहन शक सुरू केला. काही जणांना असं वाटतं की सातवाहनांचा जो राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी, त्या सातकर्णीने ज्यावेळेस नहपाणाला म्हणजे शकांच्या राजाला मारलं, त्यानंतर लोकांनी ज्या गुढ्या आणि तोरणं उभं केली त्याची गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिली. त्याच वेळी याच गौतमीपुत्र सातकर्णीने हे शालिवाहन शक सुरू केलं असं काही जणांचं म्हणणं आहे. पण ज्यावेळेस गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपाणाला मारलं त्यानंतर शकांचा दुसरा राजा गादीवर आला, जो गुजरातमध्ये त्याची दुसरी शाखा होती कार्दमक नावाची. त्या शाखेमधून दुसरा शकांचा राजा गादीवर आला ज्याचं नाव होतं चष्टन, आणि त्या चष्टन राजाने त्याचा राज्याभिषेक ज्यावेळेस केला त्यावेळेस त्यानं एक शक सुरू केला, म्हणजे त्याने त्यावेळेस एक कालगणना सुरू केली, त्याला शक संवत्सर असं नाव दिलं गेलं. आणि हेच शक संवत्सर त्या शकांनी पुढे 300 वर्ष वापरलं आणि तेच शक संवत्सर आता आपण वापरतोय. या शक संवत्सराला शालिवाहन शक असं का म्हटलं गेलं, तर पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे जे शक संवत्सर होतं ते पुढे महाराष्ट्रातील अनेक राजांनी वापरलं, म्हणजे अनेक राजांनी हीच कालगणना हेच संवत्सर त्यांच्या राज्यात सुद्धा वापरलं, कारण हे संवत्सर होतं ते सोयीचं होतं. म्हणजे 12व्या शतकापर्यंत या शकाला शालिवाहन शक असं नाव जोडलेलं कुठेच आपल्याला दिसत नाही. म्हणजे अगदी विदर्भातला वाकाटक राजांचा एक लेख आहे, त्या लेखात सुद्धा हे त्यांनी स्पष्टपणे मान्य केलंय की शक राजाचा हा संवत्सर आहे. परत ऐहोळ हे जे गाव आहे त्या गावामध्ये चालुक्यांचा राजा दुसरा पुलकेशी याचं एक प्रशस्ती आपल्याला सापडलंय. त्या प्रशस्तीमध्ये सुद्धा त्यांनी मान्य केले की हे शक संवत्सर आहे. म्हणजे काय, तर आता आपण एक गोष्ट पाहिली तर आता जे शालिवाहन शक सुरू आहे ते कुठलं आहे तर 1947. त्या 1947 मध्ये ज्यावेळेस आपण 78 मिळवतो त्यावेळेस 2025 हे इंग्रजी वर्ष येतं. म्हणजे काय, तर इसवी सन 78 मध्ये हे शालिवाहन शक सुरू झालं. त्याच काळात नहपानाचा मृत्यू झाला आणि त्याच काळात चष्टन राजा गादीवर आला. पण 12व्या शतकापर्यंत तरी आपल्याला शालिवाहन शक असा थेट उल्लेख आपल्याला कुठे सापडत नाही. मग शालिवाहन शक हे नाव कसं पडलं, तर काही इतिहास अभ्यासकांच्या मते हा शक इतका लोकप्रिय झाला की तो नंतरच्या काळात पूर्ण भारतभर वापरला जाऊ लागला आणि कालांतराने लोकांनी गौतमीपुत्र सातकर्णाने नहपानावर मिळवलेला म्हणजे शकांवर मिळवलेला जो विजय होता तो लोकांच्या स्मृतीत राहिला. पण तो शक शकांच्या दुसऱ्या राजाने सुरू केलं होतं ते लोक विसरले. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की हे जे शक आहे ते सातवाहनांशी निगडीत आहे, म्हणून लोकांनी या शकाला शालिवाहन शक असं म्हणायला सुरुवात केली. आणि कालांतराने शक या शब्दालाच वर्ष किंवा शक या शब्दाचाच वापर कालवाचक म्हणून केला जाऊ लागला. लोक कशा प्रकारे एका शकाला एक वेगळं नाव देतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक शक सुरू केला होता त्याला आजच्या काळात काही लोक शिवशक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्या सणांचा इतिहास किती मोठा आहे हे या गोष्टीतून आपल्याला समजतं.